नमस्कार मंडळी, मी आनंद आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, ही आग्रहाची विनंती। आजचा व्हिडिओ दिनविशेष, आज 24 जानेवारी आणि आजचा दिनविशेष राष्ट्रीय बालिका दिवस। मित्रांनो, राष्ट्रीय बालिका दिवस हा भारत सरकारच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे साजरा करण्यात येतो, अर्थात राबविण्यात येतो। बालिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचं शिक्षण, आरोग्य, त्यांची सुरक्षा आणि मुलींप्रती समाजामध्ये असलेला जो भेदभाव आहे तो दूर करण्यासाठी हा राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यात येतो। केंद्र सरकार, राज्य सरकारतर्फे विविध योजना या बालिकांसाठी राबविण्यात येतात, अर्थात महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने उचललेलं सरकारचं हे एक कौतुकास्पद पाऊल आहे। तर मित्रहो, राष्ट्रीय बालिका दिवस हा 24 जानेवारी याच दिवशी का बरं साजरा केला जातो, तर यामागेही एक कारण आहे। 24 जानेवारी 1966 रोजी आपल्या भारत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान माननीय श्री इंदिराजी गांधी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली होती। त्यामुळे हा दिवस साजरा करण्यात येतो। सुनारे भविष्य के लिए बच्चियों का सशक्तीकरण ही या युनिची 2025ची सरकारची थीम आहे। राज्य सरकारतर्फे विविध योजना राबविण्यात येतात, त्यामध्ये लेक लाडकी योजना ही राबविण्यात येते। ही हल्ली काही वर्षामध्ये अंमलात आलेली योजना आहेत। त्यामध्ये महिलांना 1,01,000 रुपयापर्यंतचं रक्कम ही राज्य सरकारकडून 5 टप्प्यामध्ये देण्यात येते। यासाठी लागणारी कागदपत्रे अशी आहेत की जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, राशन कार्ड, आय प्रमाणपत्र, बँक खाता विवरण, पिवळे किंवा रेशन कार्ड धारक या योजनेचा लाभ घेऊ शकतात। पैशाच्या बाई मुलींचे शिक्षण होत नाही, त्यांचं लवकर लग्न होते, म्हणून ही योजना सरकारने सुरू केलेली आहेत। 5,000, 6,000, 7,000, 8,000 आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 75,000 असे 5 टप्प्यामध्ये ही रक्कम दिली जाते। मुलीच्या जन्मानंतर लगेच 5,000 रुपये दिले जातात। अशी एकूण 1,01,000 रुपयाची रक्कम राज्य सरकारतर्फे बालिकांना पुरविण्यात येते। तर मित्रहो, आजच्या दिवशी आपण देशाचं भविष्य उज्ज्वल करणाऱ्या सर्व कन्या ज्या बालिका आहेत त्यांना पुन्हाच एकदा राष्ट्रीय बालिका दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।